ओके. सो आजचा हा तुम्ही माझा ट्रेड बघू शकता. यू कॅन सी होईया. मग दाखवायला आवडेल मी काय ट्रेड केलेला आहे. ओके, इथे आता जवळपास जसं मी म्हटलं 250 लोक आहेत तिकडे. ओके, आणि अजूनही कंटिन्युअस लोक जॉईन होत आहेत कारण आता सेशन चालू झालं तर पीपल आर कंटिन्युअसली जॉईनिंग. राईट, यू कॅन सी इथे या पर्टिक्युलर अकाउंटला जे आज आम्ही म्हणतो ना कमी क्वांटिटी मी घेतलं, पण क्वांटिटीपेक्षा आपण किती पर्सेंट प्रॉफिट केल्यावर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे बघा एक शेअर बाय केलाय मन्नपुरम, आम्ही बाय केलेला होता. राईट, कितीला बाय केलाय ते तुम्ही बघू शकता. 213.85 ला ते बाय केले, ते बघू शकता तुम्ही बाय रेट. राईट, तो बाय केलेला आहे. राईट, आणि त्यांनी मन्नपुरमने इथे हाय किती मारलाय तुम्ही चेक करू शकता. आजचा आहे ट्रेड आहे, तुम्ही लाईव्ह डेट वगैरे सगळं बघू शकता. इथे तुम्ही लाईव्ह तुम्हाला सगळं दिसणार. दिस इज टुडेज लाईव्ह मार्केट. ओके, जेव्हा आपण हे बघतोय आपण जेव्हा रेकॉर्ड करतो यू कॅन सी होईया. सो मन्नपुरमचा तुम्ही हाय बघू शकता किती आहे. 216 हाय आहे. राईट, आणि आपण 213च्या आसपास घेतलं आणि मी कितीला विकल्या वगैरे तुम्ही बघू शकता. ओके, यू कॅन सी होईल 215.70 ला विकले आपण तो शेअर. चांगला, आणि 777चं प्रॉफिट या शेअरमध्ये आहे आजच्या. त्यानंतर हिंदुस्थान कॉपर हा आपण शॉर्ट सेल केला, बाय नाही केलाय. ओके, ज्या लोकांनी आपल्याकडनं ट्रेनिंग घेतली त्यांना सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज शॉर्ट सेलिंग, म्हणजे पडत्या मागणं पैसे कमवणं. हिंदुस्थान कॉपर मला दिसलं खाली पडणार आहे. सो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे आहे या पर्टिक्युलर शेअरमध्ये आपण शॉर्ट सेलिंग केलेलं आहे. यू कॅन सी होईया. ओके, तर शॉर्ट सेलिंग मध्ये आपण चांगला प्रॉफिट काढलाय. कितीला शॉर्ट सेल केलाय बघा, तुम्ही बघू शकता इथे. ऍक्च्युली तो 340 पर्यंत होता, पण मी बाकी अनालिसिस थोडा अजून खाली आला तो. मग आम्ही 338 ला शॉर्ट सेल केला. 334च्या आसपास आपण तो कव्हर केलेला आहे, आणि त्याचा टार्गेट होता 333चा. पण मला जसं सेशनसाठी मला लेट होता, तर मी म्हटलं मला परत बघायला वेळ नसेल, मला रेडी व्हायचं होतं. म्हटलं ठीक आहे, जे मी त्या प्रॉफिट बुक करून टाकूया. वाय शुड वेट फॉर टार्गेट. आपण मार्केटमध्ये काही टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करायला येत नाही, आपण मार्केटमध्ये पैसे कमवायला येतो. राईट, तर मी ठीक आहे म्हटलं आपण एक्झिट करूया. यू कॅन सी होईया. त्या 33चा टार्गेट होता, आता असतो 332ला ट्रेड करतो. इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा हिंदुस्थान कॉपर, यू कॅन सी 332ला ट्रेड करतोय. किती मस्त पडलाय बघा खाली शेअर, स्मूथली पडलाय खाली जेव्हापासून आपण हे केलंय. त्याने लो कितीचा मारलाय ते बघा तुम्ही इथे. 324चा त्याने लो मारलाय. म्हणजे मी असा सोडून जरी दिला असता तरी पण अजून जबरदस्त प्रॉफिट मी असं पण असं सोडून द्यायचं नाहीये. वी हॅव टू बी प्रोफेशनल ना. अरे मला अजून प्रॉफिट झाला असता त्याच्यापेक्षा, मला किती झाला असता त्यापेक्षा मी किती प्रॉफिट केलंय दॅट इज मोर इम्पॉर्टंट, नॉट की मी किती काढू शकलो असं. मार्केटमध्ये तो पोटेन्शियल आहे की रोज पैसे डबल करून देऊ शकतो. आपले घ्यायचं पोटेन्शियल आहे का नाही. माझं तुमचं काय अख्ख्या देशभरामध्ये कोणाचं पोटेन्शियल नाही. पण येस, चांगलं प्रॉफिट कमवून आज जे मी तुम्हाला प्रॉफिट दाखवतोय ते तुम्हाला सहसा कोणी असं दाखवताना दिसणार नाही. म्हणजे स्वतःचा आजचा ट्रेड केलेला. अच्छा, बिफोर मी मूव्ह अहेड, मला अजून पण अनेक गोष्टी दाखवायच्या आहेत, पण इथपर्यंत मला विचारायचं जसं आजचं मी ट्रेडचं प्रॉफिट आणि माझा पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवलाय. राईट, सो मला तुम्हाला विचारायचं आहे, असं ना असं मार्केटमध्ये भरपूर ट्रेनर फिरतात. राईट, जे मे बी माध्यमांवरती येतात, युट्यूबवरती येतात, फेसबुकवरती येतात, दुनियाभरच्या ठिकाणी सोशल मीडियावर पण येतात, आपल्या ऍड्स पण चालवतात. मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आज आपण हे लाईव्ह मार्केट सेशन जे आहे काय, आज ट्रेड प्रॉफिट मध्ये जाणार म्हणून आम्ही घेतलं नाही. आमचं रोजच काम आहे प्रॉफिट करणं. पण जेव्हाही मी लाईव्ह मार्केट सेशन घेतो तर मी लाईव्ह मध्ये ट्रेड दाखवतो आणि आपण ते पुढे बघायचं पण आहे. राईट, पण आतापर्यंत मला तुम्हाला विचारायचं आहे, जे तुम्हाला पोर्टफोलिओ दाखवला, आजचे बाईंग आणि शॉर्ट सेलिंगचे ट्रेड दाखवले, ओके, जे समोर दाखवलं, मला सांगा तुम्ही. आता बघा इथे 281 पार्टिसिपेंट्स आहेत. ते 281 पार्टिसिपेंट आत्ताचा करंट नंबर. राईट, ते काय सगळे काय माझ्याकडेच पहिल्यांदा आले. भरपूर ठिकाणी भरपूर युट्यूब बघितलं असेल, कोणाकडे ट्रेनिंग घेतलं असेल, काही अजून पण ठिकाणी काही केलं असेल. राईट, सो आय वॉन्ट टू आस्क यू, इथपर्यंत मला विचारायचं असं कोणी लाईव्ह मध्ये म्हणजे आता प्रॉफिट करून की अनालिसिस म्हणून दाखवणारच आहे, पण म्हणजे जर आपल्याला चांगला शेअर मिळाला तर नक्कीच आपण ते करणारच आहोत. पण इथपर्यंत मला विचारायचं असं कोणी करून दाखवलंय का, हे मला तुम्हाला विचारायचं आहे. एव्हरीवन. नाही दाखवलं. नाही नो सर, नो नाही नाही सर. नाही सर, कोणी नाही दाखवलं. नाही सर. येस, नो वन. नाही सर. नाही सर, नाही. नाही कोणीच नाही. ओके, मी सगळ्यांचे माईक जस्ट सॉरी, आपल्याकडे वेळ वेळ कमी आहे. सगळ्यांचे माईक म्यूट करतोय आता. जेवढ्यांनी माईक अनम्यूट केले, राईट, जेवढ्यांनी केले आउट ऑफ 281 म्हणजे, राईट, जेवढ्यांनी माईक अनम्यूट केले सगळे नाहीच बोलले. एकही व्यक्ती म्हणजे हो बोलला नाही. राईट, कोणीच बोलला नाही की दुसरा कोणी आहे. हीच आपली इकडनं सुरुवात आहे. अभि तो पिक्चर अभि बाकी आहे, अभि तो सिर्फ ट्रेलर आहे. राईट, आणि आपण लाईव्ह मार्केट अनालिसिस वर सगळं बघणार आहोत.
सो हे आपली जेन्युनिटी आहे. भरपूरचे मार्केटमध्ये ट्रेनर म्हणून फिरतात ना, नावं नाही घेणार मी, पण जे माध्यमांवरती पण येतात, बिझनेस चॅनलवरती पण येतात, कळलं का, मी सगळ्यांचा अभ्यास करत असतो, कोण काय करतं. हे शाणे भरपूर मोठी मोठी झाडतात मार्केटमध्ये, पण ह्यांचं स्वतःचं प्रोफाईल बघायचं आहे. लाईव्ह मध्ये अनालिसिस करून दाखवू शकत, पोर्टफोलिओ दाखवत, ट्रेड करून दाखवत, केलेले ट्रेड दाखवत नाही, काय नाही. राईट, क्लायंटची टेस्टिमोनियल म्हणजे लाईव्ह, जसं आता तुम्हाला माहिती आहे, आता मी अजून एक करणार आहे गोष्ट, ते म्हणजे आता मी सगळ्यांचे, आता बघा हा जो सेशन आहे त्यामध्ये सगळे मिक्स आहेत, जुने नवीन सगळी लोक मिक्स आहेत. राईट, सो मी एक गोष्ट करणार आहे. राईट, ते मी सांगतो तुम्हाला काय करणार, ते मी पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये घेतो, मी नेमकं काय करणार आहे ते. ओके, मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतो. थँक्स फॉर युअर फीडबॅक. थँक्यू एव्हरीवन.